संभाजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। तर कोल्हापुरात भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि संभाजीराजे छत्रपती यांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे। काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमापासून ते अलिप्त होते, मात्र आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी ते समोर आल्याचं पाहायला मिळालं आहे। तर आज वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहे आणि या कार्यक्रमांना सुद्धा ते हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येते। संभाजीराजे छत्रपती बऱ्याच दिवसानंतर समोर आल्याचं दिसतंय। मागील काही दिवसांपासून ते अलिप्त होते, मीडिया समोर दिसत नव्हते आणि त्यामुळे ते कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला जात असतानाच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे समोर आले आहे। संभाजीराजे छत्रपती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज बाहेरून स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत। दरम्यान मंदिराभोवतीची ही ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती यांचे समर्थक असतील, त्यांचे चाहते हे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर ज्या ठिकाणी हे कार्यकर्ते आलेले आहेत स्वराज्य पक्षाचे, त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आपल्या गाड्यांवर केला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लाखो कार्यकर्ते आहेत ते बाहेरून या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। मात्र विशेष बाब म्हणजे या गाड्यांवरती आपण पोस्टर पाहतोय, भावी मुख्यमंत्री स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते आहेत आणि ते या ठिकाणी खरं तर गाड्या घेऊन आलेले आहेत मोठ्या संख्येने आणि आपण पाहतोय की संभाजीराजेंना या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणलेलं आहे। काय सांगाल या ठिकाणी खरं तर संभाजीराजेंना तुम्ही भावी मुख्यमंत्री म्हणलेला आहात? या महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे, गलिच्छ राजकारण चालू आहे, तोडो फोडो राज्य करो, त्याचा हे बदलण्यासाठी छत्रपती सुसंस्कृत घराण्यातून आहेत। तर छत्रपतींनी महाराष्ट्राचं पूर्ण नेतृत्व करावं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजेंनी समोर यावं। नाशिककर राजेंना साकडं घालायला आले होते की आपण पहिले दिल्लीवर झेंडा लावा म्हणून नाशिकमधून खासदारकी लढावी आणि महाराष्ट्राला संभाजीराजेंची गरज असल्यामुळे मुख्यमंत्री कसा असावा तर त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुसंस्कृत नेतृत्व, ज्यांना छत्रपतींचा खरा वारस आपण म्हणतो आचार आणि विचारांचे, ते छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत। आम्ही तर त्यांना आतापासूनच मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी संबोधवायला लागलो आहोत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।